तर आजच यूट्यूबवर हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। करंजाडे येथील धोकादायक आग, घरगुती सिलेंडरचा काळा बाजार आणि प्रशासनाची निष्काळजी। करंजाडे R1 येथील एका रहिवासी इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या AC आणि गॅस शेगडी दुरुस्तीच्या दुकानाला लागलेल्या भीषण आगीने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली। गॅस गळतीमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे। आगीचे लोट इतके भीषण होते की संपूर्ण इमारत धुराच्या लोटाने भरून गेली, ज्यामुळे रहिवाशांची पळापळ झाली। अग्निशमन दलाची तत्परता आणि लोकांचा संताप। घटनेची माहिती मिळताच पनवेल महापालिकेच्या अग्निशमन दलाची गाडी तातडीने घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी जीवाची पर्वा न करता आग आटोक्यात आणली। महापालिकेची गाडी वेळेवर पोहोचली नसती तर ही आग संपूर्ण इमारतीत पसरली असती आणि मोठा अनर्थ घडला असता। दरम्यान सिडकोच्या अग्निशमन दलाची गाडी उशिरा पोहोचल्याबद्दल स्थानिक लोकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला। घरगुती सिलेंडरचा अवैध साठा आणि काळ्या बाजाराचा संशय। आग विझवल्यानंतर प्रत्यक्षदर्शींनी आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी दुकानात तपासणी केली असता तिथे मोठ्या संख्येने गॅस सिलेंडर आढळून आले। यात आश्चर्यकारकपणे घरगुती वापराचे गॅस सिलेंडर मोठ्या प्रमाणात होते। सध्या गॅसची टंचाई असताना AC रिपेअरिंगच्या दुकानात एवढे घरगुती सिलेंडर कोठून आले, असा प्रश्न उपस्थित होत आहे। यामुळे सदर दुकानदार घरगुती सिलेंडरचा काळाबाजार करत असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। या बेकायदा साठ्यामुळेच संपूर्ण इमारतीतील रहिवाशांचे प्राण धोक्यात आले होते। प्रशासकीय निष्काळजी आणि स्थानिक मागणी। रहिवासी इमारतीत अशा प्रकारच्या धोकादायक व्यवसायांना परवानगी कशी दिली जाते, असा प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केला आहे। या दुकानातील गॅस सिलेंडरच्या बेकायदा साठ्यामुळे ही आग अधिक भीषण रूप घेऊ शकली असती। प्रशासनाच्या निष्काळजीमुळेच अशा घटना घडतात अशी भावना लोकांमध्ये आहे। स्थानिकांनी मागणी केली आहे की अनेकांचे प्राण धोक्यात घालणाऱ्या दुकान मालकावर तातडीने गुन्हा दाखल करावा। तसेच रहिवासी इमारतीत अशा धोकादायक व्यवसायांना परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांचीही चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी। रहिवासी इमारतीत धोकादायक व्यवसायांना परवानगी देऊन अनेकांचे प्राण धोक्यात घालण्यात आले आहेत। गॅस सिलेंडरचा बेकायदा साठा हे या आगीचे मुख्य कारण आहे। प्रशासनाने त्वरित या प्रकरणात सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अन्यथा अशा घटना वारंवार घडत राहतील आणि सामान्य लोकांचा जीवाची किंमत शून्य राहील। आज 14 मे सकाळी 9:30-10च्या दरम्यान आम्हाला फोन आलं की बाबा चिंचपाडा R1 प्लॉट नंबर 148 इथे खालती शॉपला मोठ्या प्रमाणात आग लागलेली आहे। त्यानंतर आम्ही फायर ब्रिगेडला फोन केलं। फायर ब्रिगेडचा पहिला नंबर होते, लागलं नाही। मग आम्ही त्यांच्या साहेबांना फोन करून लवकर गाड्या कशा येतील त्यासाठी विनंती केली व इथे आल्यानंतर ते शॉप लॉक होतं। लॉक तोडल्यानंतर आम्हाला समजलं का बाबा तिथे ते मालक होते ते सकाळी दिवाबत्ती करून कुठे गेले होते। त्यानंतर ते कारण अजून अस्पष्ट आहे का समजलं नाही, का शॉर्ट सर्किटमुळे झाले आहे का त्यांच्या दिवाबत्तीमुळे झाले आहे। आणि हा शॉपमध्ये तो बऱ्याच दिवसापासून AC गॅस रिपेअरिंग फॅन वगैरे यांचा व्यवसाय चालू केलं होतं त्यांनी। आता बाहेर बघितल्यानंतर काही घरगुती गॅस दिसत आहेत, गॅस दिसतात आणि हे रहिवासी इमारत आहे। हा काही चुकीचा प्रकार वाटत नाही? हो, नक्कीच हे चुकीचा प्रकार वाटतंय। आम्हाला पण आत्ता जेव्हा ही फायर ब्रिगेडची गाडी आल्या आग लागल्यानंतरच समजलं काही गोष्टी काय चालतात त्या आम्हाला पण नागरिकांना प्रथम समजलं आहे। नक्कीच ही शहानिशा करून योग्य प्रकारे पोलीस आता प्रशासन आहे ते दखल घेतीलच। पुढे आपल्याकडे हा एरिया एवढा डेव्हलप झालेला आहे, सिडकोनी इथे जवळपास त्या फायर ब्रिगेडच्या गाड्या ठेवाव्या यासाठी आपण काय प्रयत्न करणार आहोत? सर आम्ही आता खरं तर सिडकोनी हे पुनर्वसन करताना ही 10 गावं विस्थापित केली व करंजाडे नोड आणि हा पुष्पक नोड एकत्र करून बसवला आहे। एवढी लोकसंख्या वाढली आहे, त्या दृष्टीने सिडकोनी जे फायरचं स्टेशन द्यायला पाहिजे होतं ती सुविधा अजून का दिली नाही। सिडकोनी अजून इथं सार्वजनिक टॉयलेटसुद्धा दिले नाही। सिडको ज्यांचं काम झाल्यानंतर नागरिकांकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांचा वेगळा आहे। प्रकल्पग्रस्त आज 1970 चक्कर मारतात, पण सिडकोनी या करंजाडे नोडला पाहिजे अशा सुविधा दिलेल्या नाही। कुठला गार्डन नाही, कुठे ग्राउंड नाही, सबस्टेशन पाहिजे। आग लागल्यावर आम्ही फोन केल्यावरती फायर ब्रिगेडची गाडी अर्धा ते पाऊण तास लागते इथे यायला, तिथपर्यंत आग पूर्ण भडकलेली असतो। म्हणून सिडकोने आता तरी ही दखल घ्यावी, अन्यथा नागरिक रस्त्यावर उतरतील। तर आजच यूट्यूबवर हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।